श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे नरक चतुर्दशी. त्याचबरोबर शुक्रवारी असणार आहे लक्ष्मीपूजन. आता अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो गुरुवारी दुपारी 3:55 होणार आहे आणि अमावस्या तिथीची जी समाप्ती आहे तर ती शुक्रवारी संध्याकाळी 6:17 होणार आहे. तर आपल्याला उद्या म्हणजेच नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत. बघा, ज्यावेळेस अमावस्या असते, अमावस्येच्या दिवशी ज्यावेळेस आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो, तर त्याचं जे फळ आहे खूप चांगल्या पटीने आपल्याला मिळत असते. अमावस्या तिथीच्या दिवशी ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होत असतात आणि आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहे, दुःख आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात. दिवाळीतील हे जे काही 2 दिवस असतात तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाला सुद्धा आपण अभ्यंग स्नान करत असतो. दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरात आणि प्रत्येक दारात दिवे लागलेले असतात आणि ह्या दिव्यातून जी निघणारी सकारात्मक ऊर्जा आहे पृथ्वी तलावरती 1000 पटीने सक्रिय असते आणि त्या गोष्टींचा फायदाही आपल्याला होत असतो. प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते की माझा मुलगा आत्ता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामा नये, प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं. त्याचबरोबर आत्ता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्याची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे दोष त्याच्यावरती येऊ नये किंवा माझी मुलगी प्रत्येक ठिकाणी पुढे असावी, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. आणि काय होतं, कधी कधी मुलं खूप हुशार असतात आणि पण त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असतं, केंद्रित होत नाही किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. आणि त्याचबरोबर काही मुलं खूप हट्टी असतात, चिडचिडी असतात आणि त्याचबरोबर काही मुलं अशी असतात ना, ते सारखीच आजारी पडत असतात. अशा ज्या समस्या प्रत्येक आई वडिलांसमोर येत असतात, प्रामुख्याने मुलगा बाहेर गेला किंवा मुलगी बाहेर गेली तर ती सुखरूप घरी यावी, कोणतेही संकट त्यांच्यावरती येऊ नये, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी जर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकतात किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं असेल तर तेव्हाही करू शकतात. काहीच अडचण नाही, कारण हे 2 दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचे असतात. तर आता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा. सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकतात आणि वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे. कोणत्याही वयाच्या मुलांसाठी, तुमचा मुलगा कितीही मोठा असला किंवा कितीही लहान असला तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. फक्त भर दुपारी करू नका. भर दुपारी म्हणजे 12 ते 4चा जो टायमिंग असतो या टायमिंगमध्ये न करता एकतर सकाळी करा किंवा मग तुम्ही संध्याकाळी करू शकता. सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. हे तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत आणि याचा भात तयार करायचा आहे. आता ज्या वेळेस आपण हा भात तयार करणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे. फक्त साधे जे तांदूळ असतात तर त्याचाच भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये भात शिल्लक असेल, शिळा भात ज्याला आपण म्हणतो, तर तो आपल्याला इथे वापरायचा नाही आहे. आणि त्याचबरोबर जो आपण हा भात शिजवणार आहात तर इतका शिजवायचा की तो फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या या उतार्यासाठीच वापरता येईल. हा भात शिजवून झाला की त्यानंतर तो तुम्हाला थंड करायचा आहे. आता जर मुलं बाहेरगावी असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे. आता जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आता भात थंड झाला की त्यानंतर तो एका प्लेटवरती काढायचा आहे. आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर दोघांसाठी 2 सेपरेट वाटे तुम्हाला तयार करायचे आहेत. 2 सेपरेट प्लेटमध्ये तुम्हाला हा भात काढायचा आहे. त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. दही टाकायला विसरायचं नाही. दही हे आवर्जून टाकायचंच आहे, हे लक्षात ठेवा. दही टाकायचं थोडंसं. आता दही नसेल तर काय करा, दूध घ्या, दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळा आणि त्याचं दही तयार होईल तर ते तुम्ही त्यावरती टाकू
शकता। त्यानंतर त्यावरती तुम्हाला जे लवंग असतात बघा, लवंगा आपल्याकडे असतात प्रत्येकाच्याच घरामध्ये, ह्या अखंड फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत, एक एक लवंग ठेवायचे आहे, त्यावरती तुम्हाला एक एक लिंबू ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी आपण अगरबत्ती जाळतो बघा, तर त्याची जी रक्षा असते तर ती रक्षा तुम्हाला त्यावरती टाकायची आहे। आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे। आता तुमच्याकडे जर भाकरीचा तुकडा असेल, म्हणजे चपाती असते, बाजरीची भाकर असेल, तो जर असेल तर एक छोटा भाकरीचा तुकडा पण तुम्ही त्यावरती ठेवू शकता, नसेल तर नाही ठेवला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो घ्यायचा आहे। घेतल्यानंतर तुमच्या मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचा आहे। बसवत असताना मुलांचा चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करायचा, दक्षिणेकडे अजिबात करायचा नाही। त्यानंतर हा उतारा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला ओवाळायचा आहे। डोक्याकडनं पायाकडे ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष, विघ्न, संकटे, दुःख, दारिद्र्य, अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहे, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे। त्याचबरोबर माझ्या मुलांना लागलेली नजर, आतल्यांची, बाहेरच्यांची, घरातल्यांची, आईवडिलांची, कोणाचीही नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे, असा भाव मनामध्ये ठेवायचा आहे। आणि असं तुम्ही म्हटले तरीही चालेल। उपाय करत असताना कोणासोबतही तुम्हाला बोलायचं नाही आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे 7 वेळेस डोक्याकडनं पायाकडे ओवाळलं की त्यानंतर हा जो उतारा आहे तर तो घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर यायचा आहे। घराच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या बाल्कनीत म्हणा, तुमच्या टेरेसवरती किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला हा भात ठेवायचा आहे। अशा ठिकाणी ठेवायचा जिथेकडून पशुपक्षी जे असेल तर तो भात जो आहे तर तो खाऊन घेईल, म्हणजेच हा उतारा खाऊन घेतील, अशा ठिकाणी हा भात तुम्हाला ठेवायचा आहे। तर अगदी अशाच पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। जे काही दोष आहेत, दारिद्र्य आहे तर ते दूर होईल, मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल आणि त्याचबरोबर ज्या काही अडचणी त्यांना येत आहेत तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल। आता त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात, उपाय संपूर्ण झाला की घरात येत असताना सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे, हे लक्षात ठेवा। जर आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर अगोदरच घराच्या बाहेर एक तांब्याभर पाणी ठेवा आणि घरात येत असताना तुमचे हातपाय थोडेसे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करा। उपाय करत असताना कोणासोबतही बोलू नका। उपाय हा तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता। आता जर मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर काय करावं, तर तुम्ही हा उपाय त्यांच्या फोटोवरनं सुद्धा करू शकता। आपल्याकडे मोबाईलमध्ये फोटो असतो, तुमच्याकडे फ्रेम असेल तर त्यावरनं तुम्ही हा उपाय करू शकता। त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा जो उतारा आहे तर तो 7 वेळेस ओवाळायचा आहे। तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला उपाय करायचा आहे। नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता उपाय करत असताना आपण जो उपाय करतो त्यावरती आपला विश्वास, भक्ती आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे विश्वास ठेवून करा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत। श्री स्वामी समर्थ।